नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती स्वायत्त महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, FY BCom बँकिंग अँड फायनान्स या विषयातील एक आपण कंटेंट समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे बँकेमध्ये जे आपण वेगवेगळी अकाउंट्स ओपन केलेले असतात त्या खात्यावरचे व्यवहार आपण समजून घेणार आहोत. त्या खात्यावरची व्यवहार करण्याची कार्यपद्धती आपण समजून घेणार आहोत. अर्थातच तुमच्यासमोर टायटल आहे वेगवेगळ्या ठेव खात्यावर व्यवहार करण्याची कार्यपद्धती. आता वेगवेगळ्या ठेव खात्यावर म्हटलेलं आहे म्हणजे बँकेमध्ये आपण चालू खातं ओपन केलेलं असतं, बचत खातं ओपन केलेलं असतं, त्याचप्रमाणे मुदत ठेव खातं ओपन केलेलं असतं आणि पुनरावर्ती ठेव खातं म्हणजे आवर्ती ठेव खातं ओपन केलेलं असतं. अर्थातच अशा प्रकारे आपण बँकेमध्ये किंवा ग्राहकाने जी वेगवेगळी अकाउंट्स ओपन केलेले असतात त्या अकाउंटवर कोणकोणते व्यवहार केले जातात, कसे व्यवहार केले जातात त्याची कार्यपद्धती आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यावायची आहे. सर्वात महत्त्वाचं तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, आपण सर्वप्रथम बँकेमध्ये अकाउंट ओपन करतो आणि जेव्हा बँकेमध्ये अकाउंट ओपन करतो त्यानंतरच त्या अकाउंटवर आपण व्यवहार करत असतो, त्या खात्यामध्ये व्यवहार करत असतो. म्हणजे अकाउंट ओपन केल्यानंतर जी काय पुढची स्टेप आहे आणि ती म्हणजे कोणती तर कार्यपद्धती, व्यवहार करण्याची कार्यपद्धती. बँकेमध्ये अकाउंट ओपन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण त्या खात्यावर व्यवहार करत असतो. खात्यावर व्यवहार करण्याची कार्यपद्धती म्हणजे खातेदार बँकेतून पैसे काढतो किंवा बँकेत पैसे जमा करतो. खातेदाराचे हे सर्व व्यवहार बँकेत स्वतंत्रपणे नोंद करून ठेवले जातात. त्यासाठी वेगवेगळ्या पावत्या बँकेद्वारे वापरात आणल्या जातात. खातेदारास पैसे भरताना पे स्लिप तसेच पैसे काढताना विड्रॉ स्लिप यांचा वापर करावा लागतो. खात्यावर व्यवहार करण्याची कार्यपद्धती आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे समजून घ्यावायची आहे. त्यामध्ये व्यवहार जे काही अनेक प्रकारे केले जातात त्यातील एक व्यवहार असतो आणि ते म्हणजे पे स्लिप किंवा ठेवीची स्लिप बुक. म्हणजे पे स्लिप म्हणजे बँकेमध्ये ज्यावेळेस पैसे आपल्याला जमा करावायचे असतात त्यावेळेस या पे स्लिपचा वापर केला जातो. जो ग्राहक खात्यात पैसे जमा करतो त्यास काउंटर फॉईल असणाऱ्या स्लिप भराव्या लागतात. म्हणजे जर आपल्याला बँकेमध्ये पैसे भरावायचे असतील, बँकेत जे आपण अकाउंट ओपन केलेलं आहे त्या अकाउंटमध्ये जर पैसे भरावायचे असेल तर आपल्याला पे स्लिपचा वापर करावा लागतो. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता आहे की ज्यावेळेस तुम्हाला बँकेमध्ये पैसे भरायचे असतात त्यावेळेस कोणत्या स्लिपचा वापर केला जातो, पे स्लिपचा वापर केला जातो का विड्रॉल स्लिपचा वापर केला जातो. तर लक्षामध्ये असू द्या, पैसे भरण्यासाठी पे स्लिपचा वापर करावा लागतो. या पावतीवर ठेवीदारास सही करावी लागते आणि ती पावती बँकेला सादर करावी लागते. या पावतीने त्यास रोख पैसे, चेकबुक, ड्राफ्ट किंवा बिले भरता येतात. म्हणजे ही जी काही पे स्लिप पावती आहे या पावतीनं काय करता येतं तर बँकेमध्ये रोख पैसे भरता येतात किंवा चेकची जी काही रक्कम आहे ती रक्कम बँकेत जर भरायची असेल तरीसुद्धा या पे स्लिपचा वापर करावा लागतो. तसेच जे काही डिमांड ड्राफ्ट काढायचा असेल तरी अशा प्रकारे या पे स्लिपचा वापर करावा लागतो. चालू व बचत खात्याकरता वेगवेगळ्या पे स्लिप असतात. म्हणजे चालू खात्या पे स्लिप वेगळ्या कलरची असते आणि बचत खात्याकरता पे स्लिप वेगवेगळ्या कलरची असते, म्हणजे वेगवेगळ्या कलरची असते. या पावतीमध्ये ग्राहकाचे नाव म्हणजे या पावतीवर तपशील कोणता असतो तर या पावतीवर ग्राहकाचं नाव असतं, तारीख असते, खाते क्रमांक असतो, अशा प्रकारची माहिती असते. तसेच चेकमध्ये आता जर चेकची रक्कम आपल्याला बँकेत भरावायची असेल तर चेकमध्ये काय असतो तर चेकमध्ये चेक क्रमांक असतो, तारीख असते, प्राप्तकर्त्याचे नाव असते व ठेवीदाराची सही असते. प्राप्तकर्त्याचे नाव म्हणजे चेकमधील रक्कम कोणाला प्राप्त होणार आहे त्याचे नाव असते आणि चेक ज्या व्यक्तीनं दिलेला आहे त्या ठेवीदाराची अर्थात आदेशकाची
त्या चेकवर काय असते, सही असते. एकंदरीत मित्रांनो तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की अशा प्रकारे पे स्लिपच्या साह्याने बँकेमध्ये पैसे भरले जातात. तपशील भरलेली पावती, आता अशा प्रकारे पे स्लिप जी काय आहे ती भरलेली आहे. मग तपशील भरलेली पावती ठेवीदार पैसे स्वीकारले जाणाऱ्या खिडकीवर सादर करतो. म्हणजे अशा प्रकारे पे स्लिप भरली जाते आणि काउंटरवर किंवा त्या खिडकीमध्ये ती सादर केली जाते. नंतर काउंटर फॉईलवर शिक्का व सही देऊन ती ठेवीदारास परत केली जाते. नंतर बँकेचा कर्मचारी त्याच्यावर काय करतो, शिक्का मारतो, सही करतो, पैसे घेतो आणि त्या स्लिपचा एक अर्धा भाग, कारण पे स्लिपमध्ये 2 भाग असतात. पे स्लिपमध्ये लक्षामध्ये असू दे 2 भाग असतात. एक छोटासा भाग असतो आणि एक मोठा भाग असतो. याच्यावरचा जो काही तपशील आहे तोच तपशील याच्यावर असतो. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, बँकेचा कर्मचारी काय करतो, हा जो काही मोठा भाग आहे हा भाग स्वतःकडे घेतो आणि हा जो छोटा भाग आहे पे स्लिपचा तो संबंधित ग्राहकाला देतो. अर्थातच ग्राहकाच्याकडे हा पुरावा राहतो की आपण बँकेमध्ये पैसे भरलेले आहेत. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल पे स्लिप ही नक्की कोणत्या प्रकारची असते आणि नक्की या पे स्लिपचं कार्य कोणतं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रमाणे पे स्लिप आहे त्याप्रमाणे दुसरी एक स्लिप आहे आणि ती म्हणजे विड्रॉल स्लिप. कोणती स्लिप, तर विड्रॉल स्लिप. याला म्हणतात पैसे काढण्याची स्लिप. पे स्लिपला आपण काय म्हणलं, पैसे भरण्याची स्लिप. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, पे स्लिपला आपण काय म्हटलं, पैसे भरण्याची स्लिप म्हटलं. म्हणजे बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी पे स्लिपचा वापर केला जातो. पण इथं कोणती स्लिप आहे, विड्रॉ स्लिप, म्हणजे पैसे काढण्याची स्लिप. म्हणजे अकाउंटमध्ये आपण पैसे ठेवलेले आहेत. आता पे स्लिपच्या साहाय्याने काय केलं, आपण अकाउंटमध्ये पैसे ठेवले. आता परत आपल्याला नंतर काय करायचे आहेत, अकाउंटमध्ये जे काही भरलेले पैसे आहेत ते पैसे काढावयाचे आहेत. पैसे काढण्यासाठी आपल्याला विड्रॉल स्लिपचा वापर करावा लागतो. परीक्षेमध्ये हे विचारलं जाऊ शकतं, पैसे भरण्यासाठी कोणत्या स्लिपचा, पे स्लिपचा वापर केला जातो. तर पैसे काढण्यासाठी विड्रॉल स्लिपचा वापर केला जातो. विड्रॉल स्लिप भरावी लागते. खात्यातून पैसे काढण्याकरता विड्रॉल स्लिप विनामूल्य बँकेकडून उपलब्ध करून दिली जाते. सर्वात महत्त्वाचं हे वाक्य आहे की बँकेकडून जे काही विड्रॉल स्लिप पैसे काढण्यासाठी दिली जाते ती कशी असते, विनामूल्य असते. म्हणजे त्यासाठी कोणतीही रक्कम आकारली जात नाही. या पावतीमध्ये पैसे काढण्याची, आता या पावतीवर किंवा या विड्रॉल स्लिपवर तपशील कोणता असतो, तर लक्षामध्ये असू द्या, पैसे काढण्याची तारीख त्यामध्ये असते, खात्याचा प्रकार असतो, खाते क्रमांक असतो, पैशाची रक्कम असते, ही रक्कम अक्षरात व अंकामध्ये असते. अशा प्रकारचा तपशील असतो व त्यावर सर्वात महत्त्वाचं जो काही खातेदार आहे त्या खातेदाराची सही असते. ज्याला पैसे काढण्याचा अधिकार आहे त्याच व्यक्तीची सही या पावतीवर असणे आवश्यक आहे. काय असतं विद्यार्थी मित्रांनो, बँकेमध्ये माझं खातं आहे, बँकेमध्ये मी पैसे भरलेले आहे, मला रक्कम काढावायची आहे. पण एखाद्या वेळेस मी काय करतो, मला जर वेळ नसेल तर मी काय करतो, माझ्या वतीने तुम्हाला बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी पाठवतो. परंतु जर मी माझ्या वतीने तुम्हाला बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी पाठवित असेल तर मी काय केलं पाहिजे, या विड्रॉ स्लिपवर माझी सही स्वतःची केली पाहिजे. म्हणजे जरी मी तुम्हाला पाठवलं तरी तुम्हाला त्या स्लिपवर सही करता येत नाही. कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की बँक काय करत असते, कस्टमरची सही आणि कस्टमरने बँकेकडे दिलेली जी काही नमुना सही आहे ही मॅच होत आहे किंवा नाही हे पाहत असते. अर्थातच संबंधित व्यक्तीला जरी मी पैसे काढण्यासाठी बँकेकडं माझ्या वतीने पाठविला असेल तरी त्या संबंधित विड्रॉ स्लिपवर माझी सही असणं आवश्यक आहे. जी व्यक्ती ही पावती बँकेला सादर करते तिची सही पावतीच्या मागील बाजूस असावी लागते. आता त्या मी विड्रॉ स्लिपवर स्वतः सही केलेली आहे, परंतु ज्या व्यक्तीला मी, समजा तुम्हाला मी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी पाठवलेले आहेत, तर तुम्ही काय करणं गरजेचं आहे, त्या पावतीच्या मागील बाजूस स्वतःची सही केली गेली पाहिजे. म्हणजे काय असतं, खातेदाराची सही आणि पैसे मिळवणाऱ्याची सही असा 2 प्रकारचा तपशील त्या स्लिपवर असतो. मग खातेदाराची सही म्हणजे माझी सही असेल आणि पैसे मिळवणाऱ्याची म्हणजे माझ्या वतीने तुम्ही पैसे मिळवत आहात त्या स्लिपच्या साह्याने, तर अर्थातच तुमची सही त्याच्यावर असणं आवश्यक आहे. या पावतीबरोबर पासबुक बँकेकडे सादर करावे लागते. म्हणजे बँकेला पासबुकसुद्धा द्यावे लागणार आहे, बँकेकडे पासबुक सादर करावे लागणार आहे. आता हे पासबुक कोण देतं, तर बँकच देत असते, हे पुढे आपण पाहणारच आहोत.
पहा या ठिकाणी तिसरा मुद्दा आहे पासबुक. म्हणजे अशा प्रकारे सुरुवातीला आपण बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं, नंतर काय केलं, लक्षामध्ये असू द्या, पैसे भरायचे त्यासाठी स्लिपचा वापर केला, नंतर व्यवहार कुठला केला, पैसे अकाउंटमधून काढून घेण्याचा व्यवहार केला. आता पासबुक लक्षामध्ये असू द्या, बँक खातेदारास छोटीशी पासबुक देते. यात तारीखवार पैसे जमा केल्याची, पैसे काढल्याची नोंद असते. वस्तुतः पासबुक म्हणजे विशिष्ट तारखेला बँकेच्या लेजरमध्ये असणाऱ्या खात्याचा उताराच असतो. पासबुकामध्ये बचत खात्याचे नियम आणि नियमावली असते. चालू खात्यावरही पासबुक दिले जाते. म्हणजे पासबुकामध्ये काय असतं, एक प्रकारचा संपूर्ण नोंद असते. पैसे काढल्याची नोंद असते, पैसे जमा केल्याची नोंद असते, आणि तिसरा एक आयटम जो असतो तो अतिशय महत्त्वाचा आहे, ती म्हणजे शिल्लक रक्कम. म्हणजे पैसे आपण काढले किती किंवा पैसे ठेवले किती, मग तुमच्या खात्यावर रक्कम जमा किती आहे किंवा रक्कम शिल्लक किती. पैसे काढले असतील तर शिल्लक किती काढले आणि मग शिल्लक रक्कम किती राहिलेली आहे, किंवा पैसे तुम्ही जमा केले असतील तर एकूण जमा रक्कम किती आहे इत्यादीचा तपशील या पासबुकामध्ये नोंदवला जातो. पासबुक म्हणजे एक प्रकारचं बुक आहे. ह्या बुकमध्ये काय आहे, बँकेचं बुक आहे. या बुकामध्ये काय आहे तर संपूर्ण नोंद आहे, व्यवहाराची नोंद आहे. पासबुकामध्ये एका छोट्या वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो, पासबुक म्हणजे की बँकेमध्ये जे आपण व्यवहार केलेले आहेत त्याची असलेली नोंद ज्या पुस्तकामध्ये असते त्याला म्हणायचं पासबुक. पासबुकामध्ये खातेदारास त्याच्या खात्याची अद्ययावत स्थिती समजू शकते. म्हणजे मी तुम्हाला आता म्हटलं पैसे काढलेत, रक्कम शिल्लक किती आहे ही समजू शकते. तसेच बँकेच्या लेजरमध्ये त्याच्या खात्यावर दिलेले व्याज, आकारलेले व्याज व इतर आकार, चार्ज अशा नोंदी केल्या जातात. त्या समजण्याकरता पासबुक उपयुक्त ठरते. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, पासबुक याच्यामध्ये बँकेमध्ये जे काही व्यवहार केलेले आहेत त्या सर्व व्यवहाराची नोंद ह्याच्यामध्ये असते. तर पुढचा एक व्यवहार आहे तो म्हणजे चेकबुक किंवा कार्यपद्धती आहे ती म्हणजे चेकबुक. ज्याप्रमाणे पासबुक त्याप्रमाणे चेकबुक म्हणजे एक प्रकारचे चेक. त्या चेकबुकमध्ये काय असतात, चेक असतात. बँकेतून पैसे काढण्यासाठी बँक ग्राहकांना चेकबुक पुरवत असते. तुम्हा सर्वांना माहीत आहे की चेकबुक कशासाठी दिलं जातं किंवा या चेकचा वापर काय होतो. त्यासाठी खातेदारास बँकेकडे अर्ज करावा लागतो. म्हणजे जर आपल्याला चेकबुक घ्यायचं असेल तर खातेदाराने बँकेकडं काय केला पाहिजे, अर्ज केला पाहिजे. बचत खात्याबाबत जे ग्राहक बँकेने वेळोवेळी विहित केलेली किमान शिल्लक बचत खात्यावर ठेवण्याचे वचन देतात त्यांना चेकबुक दिले जाते. म्हणजे खऱ्या अर्थाने चालू खात्यावर तर चेकबुक दिले जातात, परंतु त्याचबरोबर बचत खात्यावर सुद्धा बँका चेकबुक देतात. परंतु बँका ग्राहकासाठी एक विशिष्ट नियमावली ठरवून देतात की बचत खात्यावर एवढी किमान शिल्लक रक्कम राहिली गेली पाहिजे. याच्यापेक्षा कमी शिल्लक जर राहिली तर तुम्हाला आम्ही चेकचा वापर करू देणार नाही किंवा चेकबुक देणार नाही. एकंदरीत अशा प्रकारे किमान रक्कम ठेवण्याची जी काही जबाबदारी आहे ती कोणाची आहे तर त्या संबंधित ग्राहकाची आहे. मित्रहो, आपल्या लक्षामध्ये आलं असेल, चेकबुकमध्ये एक मागणी स्लिप असते की ज्याद्वारे ग्राहक नवीन चेकबुकसुद्धा घेऊ शकतो. समजा दिलेलं चेकबुक, बँकेनं ग्राहकाला दिलेलं जे काही चेकबुक आहे ते जर संपत आलं असेल तर त्या चेकबुकामध्ये एक विशिष्ट स्लिप असते आणि त्या स्लिपच्या साहाय्याने पुन्हा ग्राहक त्या बँकेकडून चेकबुक घेऊ शकतो किंवा बँकेला अर्ज करून सुद्धा चेकबुक घेऊ शकतो. या मागणी स्लिपवर ग्राहकास सही करावी लागते. म्हणजे चेकबुक मागणी करण्याची जी स्लिप आहे, आता स्लिप कशाची आहे तर चेकबुक मागणी करण्याची स्लिप आहे. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, या मागणी स्लिपवर ग्राहकास सही करावी असणार आहे. बँकेद्वारे ही सही पडताळून बघितली जाते. बँक मग काय करते, त्या ग्राहकाची सही पडताळून बघते. खातेदार जेव्हा स्वतः मागणी स्लिप घेऊन येत नाही व दुसऱ्या व्यक्तीकडे ही स्लिप पाठवतो तेव्हा बँकेद्वारे त्याची बारकाईने पडताळणी केली जाते. म्हणजे माझ्या ऐवजी जर मी तुम्हाला पाठवलं असेल तर बँक त्याची काय करते, पडताळणी करते. ग्राहक जेव्हा मागणी स्लिपचा वापर न करता एखाद्या पत्राद्वारे चेकबुकची मागणी करतो
तेव्हा अफरातफरीची शक्यता लक्षात घेऊन बँकेस विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणजे मला काय करायचे, चेकबुक मागवायचे. मग चेकबुक मागण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, पूर्वीच्या असलेल्या चेकबुकमध्ये एक स्लिप असते, ती भरून द्यावी लागते. नंतर मग आपल्याला चेकबुक प्राप्त होतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षामध्ये असू द्या की ग्राहक जेव्हा मागणी स्लिपचा वापर न करता एखाद्या पत्राद्वारे चेकबुकची मागणी करतो. एका पत्राद्वारे म्हणजे काय, एक अर्ज करतो आणि अर्ज करून हा अर्ज पण खऱ्या अर्थाने काही बँकांनी काय केलेला असतो, एका विशिष्ट फॉर्ममध्ये ठेवलेला असतो. तो अर्ज भरून मी जर अशा प्रकारे चेकबुकची मागणी करत असेल तर बँकेने विशेष काळजी घेतली पाहिजे की कोणतीही अफरातफर होणार नाही. बँकेकडे मागणी स्लिप घेऊन येणाऱ्या व्यक्तीस बँक ती व्यक्तीची परिचयाची असली आहे किंवा नाही हे पाहत असते. पहा, बँकेकडे मागणी स्लिप घेऊन येणाऱ्या व्यक्तीस बँक ती व्यक्ती परिचयाची असल्याशिवाय चेकबुक देत नाही. म्हणजे याचा अर्थ परिचय जाणून घेत असते, कुणालाही चेकबुक देत नाही. म्हणजे जोपर्यंत त्या ग्राहकाचा परिचय होत नाही, तो ग्राहक लक्षामध्ये येत नाही, तोपर्यंत कुठल्याही ग्राहकाला किंवा कुठल्याही व्यक्तीला बँक चेकबुक देत नाही. म्हणजे फक्त आणि फक्त ग्राहकाला चेकबुक देत असते. आता बिगर ग्राहक जर असेल तर याचा अर्थ तिथं काय होणार आहे, अफरातफर होणार आहे, हे लक्षामध्ये येऊ शकतं. व्यवहाराची एक पुढची कार्यपद्धती आहे किंवा पुढचा एक व्यवहार आहे, तो म्हणजे मुदत ठेवी मुदतपूर्व वटवणे. खरं तर आत्तापर्यंत आपण सर्वात महत्त्वाचं वाक्य तुम्हाला सांगतोय, आत्तापर्यंत आपण चालू खातं आणि बचत खातं याच्यावरची व्यवहार पद्धती समजून घेतली. आता आपण काय पाहतोया, मुदत ठेवी मुदतपूर्व वटवणे. म्हणजे आपण व्यवहाराची जी काय कार्यपद्धती आहे ती एकत्रित पाहतोया. चालू खात्यावरची पण पाहतोया, बचत खात्यावरची सुद्धा पाहतोया, मुदत ठेव खात्यावरची सुद्धा पाहतोया आणि पुनरावर्ती ठेव खात्यावरची सुद्धा समजून घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहूया मुदत ठेवी मुदतपूर्व वटवणे. जर बँकेमध्ये एका विशिष्ट मुदतीसाठी रक्कम डिपॉझिट केली असेल तर ते खातं कोणतं असतं, चालू खातं नसतं, तर ते बचत खातंही नसतं, तर कोणतं खातं असतं, मुदत ठेव खातं असतं. म्हणजे विशिष्ट मुदतीसाठी बँकेमध्ये रक्कम आपण ठेवलेली आहे आणि ती मुदत पूर्ण होण्याच्या अगोदरच जर आपण रक्कम काढली तर त्याला काय म्हणायचं, मुदत ठेवी मुदतपूर्व वटवणे. बँक मुदत ठेवीचा स्वीकार करत असते. ठेवीदारास मुदत पूर्ण होण्यापूर्वीच पैशाची गरज असेल तर त्याच्याकडे दोन पर्याय असतात. एक तर तो बँकेला मुदत पावती परत करून पैसे घेऊ शकतो किंवा त्या मुदत पावतीच्या तारणावर कर्ज घेऊ शकतो. मुदतपूर्व पैसे देताना बँक ठरलेल्या व्याजदरापेक्षा कमी व्याजदर देतात. म्हणजेच ठेवीदार व्याजाचा तोटा सहन करून मुदतपूर्व रक्कम किंवा मुदतपूर्व पावती वटवून घेऊ शकतो. एक उदाहरण तुम्हाला मी देतो. समजा असं गृहीत धरा की बँकेमध्ये मी एका विशिष्ट मुदतीसाठी म्हणजे 5 वर्ष मुदतीसाठी बँकेमध्ये रक्कम डिपॉझिट केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर समजा 1 वर्ष फक्त पूर्ण झालेलं आहे आणि मला पैशाची गरज आहे, त्यावेळेस मी काय करू शकतो, एक म्हणजे मी डायरेक्टच ती पावती बँकेला परत करेल आणि माझी रक्कम मी प्राप्त करेल. म्हणजे याला काय म्हणायचं, मुदतीपूर्वी रक्कम परत घेणं किंवा मुदत ठेवी मुदतपूर्व वटविणे. परंतु जर मुदत पूर्ण होण्याच्या अगोदरच मी बँकेकडून रक्कम घेत असेल तर लक्षामध्ये असू द्या की बँका पूर्वी ठरलेला जो काही व्याजदर आहे तो देऊ करणार नाहीत. कमी रक्कम कमी व्याजदर आपल्याला देऊ करेल. पूर्वी जर 10% व्याजदर ठरला असेल तर बँका आपण कोणत्या मुदतीत किंवा किती कालावधीमध्ये रक्कम प्राप्त करत आहे, रक्कम ठेवल्यापासून किती कालावधीमध्ये रक्कम प्राप्त करत आहे, तेवढ्या कालावधीसाठी बँकेनं जो काही अगोदर ठरवून दिलेला व्याजदर आहे तो व्याजदर आपल्याला देत असते. म्हणजे याचा अर्थ पूर्वी इतका व्याजदर देणार नाही, याचा अर्थ कमी व्याजदराने रक्कम ती आपल्याला प्राप्त करावी लागणार आहे. आणि पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे मुदत ठेवीवर कर्ज. म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी 2 मार्ग सांगितले की विशिष्ट मुदतीसाठी बँकेमध्ये रक्कम ठेवली असेल आणि ती जर आपल्याला आवश्यक असेल, मुदत पूर्ण होण्याच्या अगोदर जर आपल्याला ती मिळवायची असेल तर 2 मार्ग असतात. एक तर ती मुदत पावती बँकेला परत करणं आणि मुदत पूर्ण होण्याच्या अगोदरच ती रक्कम प्राप्त करणं. आणि दुसरा एक पर्याय असतो आणि तो म्हणजे
जी काय मुदत ठेव पावती आहे, विशिष्ट मुदतीसाठी बँकेमध्ये ठेवलेल्या रकमेवर बँकेने जी आपल्याला मुदत ठेव पावती दिलेली आहे त्या मुदत ठेव पावतीच्या तारणावर कर्ज घ्यायचं. म्हणजे याचा अर्थ काय करायचं, ती मुदत ठेव पावती जसं सोनं आणि चांदी बँकेमध्ये तारण ठेवून त्यावर कर्ज घेतलं जातं, तसं बँकेनेच दिलेली ही जी मुदत ठेव पावती आहे ती बँकेकडंच काय करायची, तारण ठेवायची आणि त्यावर कर्ज मिळवायचं. जर ठेवीदारास ठेव पावतीच्या तारणावर कर्ज हवे असेल, कशावर कर्ज पाहिजे, ठेव पावतीच्या तारणावर. ठेव पावतीच्या म्हणजे बँकेमध्ये जी काही ठेव ठेवलेली आहे त्यावर बँकेनं जी काही आपल्याला पावती दिलेली आहे त्याला म्हणायचं मुदत ठेव पावती. त्या पावतीच्या तारणावर बँका कर्ज देऊ शकतात. लक्षामध्ये असू द्या, बँक ठेव पावतीवर जो व्याजदर निर्देश करत असते त्यापेक्षा 2% जास्त व्याजदर त्या कर्जासाठी आकारला जाईल. म्हणजे मुदत ठेव पावतीवर किंवा मुदत ठेवीवर आपल्याला जर समजा 8% व्याजदर देत असेल तर बँका या मुदत ठेव पावतीच्या तारणावर आपल्याला कर्ज मात्र किती टक्के व्याजदराने देईल, तर 10% व्याजदराने देईल. म्हणजे मुदत ठेवीवर जो व्याजदर आकारला किंवा दिला जातो आहे त्यापेक्षा जास्त व्याजदर किंवा 2% जास्त व्याजदर हा त्या मुदत ठेव पावतीच्या तारणावर कर्ज देताना आकारला जाईल. ठेव पावतीवर कर्ज देताना किंवा कर्ज घेताना बघा, ठेव पावतीच्या तारणावर कर्ज घेताना ठेवीदारांनी त्यावर सह्या करणं आवश्यक आहे. म्हणजे त्या पावतीवर ठेवीदारांनी काय केली गेली पाहिजे, सही केली गेली पाहिजे. मुदतपूर्व पैसे देण्याबाबत विनंती अर्जावर सर्व ठेवीदारांच्या सह्या आवश्यक असतात. असं गृहीत धरा की 2 व्यक्तीच्या नावाने बँकेमध्ये पैसे ठेवले आहेत. त्यासाठी म्हणजे याचा अर्थ काय, त्या मुदत ठेव पावतीवर किती लोकांची नावं आहेत, 2 व्यक्तींची नावं आहेत. तर साहजिकच ती मुदत ठेव पावती तारण म्हणून ठेवून जर कर्ज घ्यावायचे असेल तर त्या दोन्ही व्यक्तींच्या सह्या त्या विनंती अर्जावर असल्या गेल्या पाहिजेत. तसेच कर्जाबाबत तारणपत्रावर देखील सर्व ठेवीदारांच्या सह्या आवश्यक आहेत. म्हणजे जे मुदत ठेव पावती आहे म्हणजे जे तारणपत्र आहे त्याच्यावर सुद्धा त्या 2 व्यक्तीच्या सह्या असणं आवश्यक आहे. जरी संयुक्त खाते असेल व खातेदारापैकी कोणालाही एकाला वारसदाराला ठेवीचे पैसे मिळणार असतील तरी ठेव पावतीवर कर्ज देताना बँकेने सर्व ठेवीदारांच्या सह्या तारणपत्रावर घेणे आवश्यक आहे. म्हणजे 2 व्यक्तीची नावं जर असतील किंवा विशिष्ट वारसदारालाच रक्कम प्राप्त करावायची किंवा मिळणार जरी असेल तरी कर्ज घेताना मात्र त्या सर्वांच्या सह्या त्याच्यावर असणं आवश्यक आहे. जर ठेवीदारांनी कर्जाची मुदतीत परतफेड केली नाही, सर्वात महत्त्वाचं भाग आहे, जर ठेवीदारांनी कर्जाची मुदतीत परतफेड केली नाही तर कर्जाची रक्कम त्याच्या ठेवीतून व त्यावरील व्याजातून कपात केली जाते. ठेव पावतीच्या रकमेच्या साधारणपणे 75% रक्कम बँका ठेव पावतीच्या तारणावर कर्ज देऊ शकतात. 2 भाग मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहेत. ते कोणते, तर एकतर बँकेमध्ये जेवढी आपलं रक्कम ठेवली त्याच्या 75% साधारणपणे, वेगवेगळ्या बँकाचा वेगवेगळा थोडासा नियमाचा भाग असतो. काही बँका 70% देतात, काही बँका 60% देतात, काही 75%, काही 80% देतात. पण एक जनरली आपण पाहूया साधारणपणे 75% रक्कम बँका त्यावर आपल्याला कर्ज देऊ करतात. आणि जर ठेवीदारांनी कर्जाची मुदतीत परतफेड केली नाही, तर बँका काय करतात, त्या ग्राहकाची जी रक्कम बँकेमध्ये आहे त्यातून स्वतःचं कर्ज काय करतात, वसूल करतात. विद्यार्थी मित्रांनो, व्यवहाराच्या कार्यपद्धतीचा एक पुढचा भाग आहे तो म्हणजे पुनरावर्ती ठेव मुदतपूर्व वटवणी. आता पुनरावर्ती म्हणजे काय किंवा पुनरावर्ती ठेव खातं म्हणजे काय, आवर्ती ठेव खातं म्हणजे काय, एका विशिष्ट मुदतीची म्हणजे समजा 2 वर्षाकरता बँकेमध्ये आपल्याला रक्कम ठेवायची, मासिक आपण किती ठेवत आहे, समजा 100 रुपये ठेवत आहे, म्हणजे प्रत्येक महिन्याला 100 रुपये ठेवली तर अशा प्रकारे 2400 रुपये आपण बँकेमध्ये ठेवलेले आहेत. एकंदरीत ही सुद्धा एक मुदतच ठेव आहे, पण कसली आहे, पुनरावर्ती ठेव खातं आहे. जेव्हा पुनरावर्ती ठेव खाते उघडले जाते तेव्हा ठेवीची अंतिम मूल्य हे ठेवीदारांनी वेळच्या वेळी ठेवीची रक्कम जमा केली आहे किंवा नाही यावर अवलंबून असते. आणि मुदतीच्या शेवटी ठेवीची रक्कम व्याजासह परत केली जाते. मात्र मुदतपूर्व देखील ठेवीची रक्कम परत करता येते किंवा परत संबंधित ग्राहकाला घेता येऊ शकते. मुदतपूर्व रक्कम देताना प्रत्येक बँका वेगवेगळी पद्धती अवलंबतात. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल
की आपण 2 वर्षाकरता बँकेमध्ये रक्कम ठेवणार आहोत, पण रक्कम बँकेमध्ये कशी ठेवणार आहोत? एका महिन्याला विशिष्ट रक्कम किंवा 100 रुपये आपण ठेवत आहोत, किती 2 वर्ष कालावधीसाठी. आता 1च वर्ष झालेत म्हणजे 1200 रुपये बँकेमध्ये गेलेले आहेत आणि ती रक्कम तुम्हाला पाहिजे, म्हणजे मुदतपूर्व तुम्हाला काय करायची, पुनरावृत्ती ठेव रक्कम मिळवायची आहे, तरी तुम्ही बँकेकडून मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात शेवटचा एक मुद्दा आहे आणि तो म्हणजे पुनरावर्ती ठेवीवर कर्ज. पुनरावर्ती म्हणजे आवर्ती ठेवी. विशिष्ट तारखेला आपण बँकेमध्ये विशिष्ट कालावधीसाठी रक्कम भरत असतो, याला पुनरावर्ती ठेव असं म्हणतात. म्हणजे 1 महिन्याला 100 रुपये भरले, 1 महिन्याला 1,000 रुपये भरले, उदाहरण कोणते असेल पहा, तर त्यावर सुद्धा आपल्याला कर्ज मिळवतात. जसं बँके मुदत ठेव पावतीवर आपण कर्ज मिळवलं, म्हणजे 5 वर्षाकरता वन टाईम आपण रक्कम डिपॉझिट केली होती, याला काय म्हटलं आपण, मुदत ठेव पावती असं म्हटलं. त्या मुदत ठेव पावतीवर जसं आपण कर्ज मिळवलं, मुदत ठेव पावती तारण ठेवून जसं आपण कर्ज मिळवलं, प्रमाणे ही जी काय पुनरावर्ती ठेव खातं आहे त्याची ही पावती बँकेनं ग्राहकाला दिलेली असते. मग अशा प्रकारे ही जी पुनरावर्ती ठेव पावती आहे ती बँकेकडे तारण ठेवता येते आणि बँकेकडून कर्ज मिळवता येतं. विद्यार्थी मित्रांनो, ठेवीदाराने बँकेकडे विशिष्ट मुदतीसाठी ठेव ठेवल्यानंतर बँक ठेवीदारास पावती देते. या ठेवीची मुदत संपण्यापूर्वी ठेवीदाराला पैशाची तातडीची गरज भासल्यास या पावतीच्या तारणावर तो बँकेकडून कर्ज घेऊ शकतो. त्याचप्रमाणे त्यांच्या पुनरावर्ती ठेव खात्यावर जेवढी रक्कम असेल त्याच्या तारणावर कर्ज घेऊ शकतो. साधारणपणे मुदत ठेवीच्या किंवा पुनरावर्ती ठेवीच्या जमा रकमेवर 75% पर्यंत कर्ज बँका देतात. अशा कर्जावर बँक देत असलेल्या ठेवीवरील व्याजदरापेक्षा 2% जास्त व्याजदर बँका आकारतात. म्हणजे ठेवीवर जेवढा व्याजदर दिला आहे त्याच्यापेक्षा कर्जावर जास्त व्याजदर आकारला जातो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण किंवा या लेक्चरमध्ये आपण बँकेमध्ये कोणकोणते व्यवहार केले जातात त्या व्यवहाराची कार्यपद्धती समजून घेतलेली आहे. मला एक विश्वास आहे अतिशय साध्या आणि सोप्या शब्दामध्ये तुमच्यापर्यंत हा कंटेंट्स पोहोचवलेला आहे. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की आपण व्यवहाराची जी काही कार्यपद्धती समजून घेतली आहे ती चालू खात्यावरची घेतली, बचत खात्यावरची घेतलेली आहे, मुदत ठेव खात्यावरची घेतलेली आहे आणि पुनरावर्ती ठेव खात्यावरची घेतलेली आहे. एक्झाममध्ये जशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल तशा प्रकारे तुम्हाला उत्तर देता आलं गेलं पाहिजे. बचत खात्यावरची व्यवहार पद्धती विचारल्यानंतर त्या पद्धतीचं तुम्हाला उत्तर लिहिणं काय आहे, गरजेचं आहे, लिहिणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना हा कंटेंट समजलेला आहे असं मी गृहीत धरतोय आणि या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.